रेडिओ ॲक्टिव्ह डिके म्हणजे काय की किरणोत्सारी मूलद्रव्य जे असतात, जे अल्फा बीटा गॅमा हे किरण सतत त्याच्यामधून उत्सर्जित करत असतात. सो ह्या किरणांचं उत्सर्जन झाल्यामुळे सो त्या ठिकाणी त्या मूलद्रव्याचा किरणोत्सारी ऱ्हास होत असतो. ह्या ऱ्हासाचा दर वातावरणाचा बदल, तापमान, दाब याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. म्हणजे ह्या कोणत्याच घटकाचा, म्हणजे वातावरण भविष्यामध्ये कितीही वाढलं, टेम्परेचर किंवा प्रेशर जरी किती वाढलं, सो या घटकांचा जो डिके चालू आहे म्हणजे अल्फा बीटा गॅमा किरण बाहेर पडण्याचा जो दर आहे सो त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. आणि ही एकदम स्लो प्रोसेस आणि अनंत कालखंडासाठी चालणारी ही काय त्या ठिकाणी प्रक्रिया, ही सावकाश आणि अनंत काळ चालणारी ही प्रक्रिया आहे. म्हणजे अल्फा बीटा गॅमा किरण एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्समधून बाहेर पडणे. मग आता याचा एक कालावधी असतो, प्रत्येक घटकाचा एक कालावधी असतो डिके होण्याचा किंवा ऱ्हास होण्याचा. सो त्याला हाफ लाईफ पिरियड असं संबोधल्या जाते किंवा त्याला हाफ लाईफ पिरियड किंवा अर्धायू काल त्याला संबोधल्या जाते. म्हणजे काय असते की किरणोत्सारी ऱ्हासामुळं तो जो किरणोत्सारी पदार्थ आहे, सो हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय किंवा अर्धायू काल म्हणजे काय की एखादा पदार्थ घेतला आपण 100 म्हणू, मग ह्या 100चा तो 50 होण्यासाठी, म्हणजे का 50 होणार तो, कारण त्याच्यामधून अल्फा बीटा गॅमा किरण बाहेर पडतात, त्याच्यामुळे त्याचा ऱ्हास होतोय. नावातच किरणोत्सारी ऱ्हास आहे. मग ऱ्हास होतोय तर 100चा तो कधी ना कधी 50 होणार आहे, 50चा 25 होणार आहे. मग हे 100चा 50 होण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढा त्या पदार्थाचा त्याला हाफ लाईफ पिरियड म्हटल्या जाते. प्रत्येक पदार्थाचा हाफ लाईफ पिरियड कमी अधिक आहे. काही पदार्थ जे आहे ते लवकर त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो 1-2 दिवसातच किंवा 1-2 वर्षातच ते अर्धे होऊन जातात. आणि काही याचा खूप जास्त आहे, म्हणजे ते अतिशय हळू, जे हायर ऑर्डर आहे सो ते त्या ठिकाणी फास्टेस्ट त्या ठिकाणी डिके होताना तुम्हाला दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथं दिलेलं आहे की ट्रिटियम नावाचं त्या ठिकाणी एक इलेमेंट आहे, मूलद्रव्य आहे, त्याचा अर्धायू काल 12.33 वर्ष आहे. याचा अर्थ काय आहे, जर ट्रिटियमची अमाऊंट 100 असेल तर ती 100 वरून 50 होण्यासाठी जो हाफ लाईफ लागतोय तो किती आहे, 12.33 वर्ष आहे. म्हणजे ट्रिटियम जर 100 ग्रॅम असेल तर तो 50 ग्रॅम होण्यासाठी 12.33 वर्ष लागतात. त्यानंतर 50 वरून परत 25 होण्यासाठी सेकंड हाफ लाईफ परत 12.33 वर्ष लागतात. त्याच्यानंतर परत त्याच्या अर्धे होण्यासाठी म्हणजे 12.25 होण्यासाठी परत हाफ लाईफ, थर्ड हाफ लाईफ म्हणजे 12.33 वर्ष लागतात. परीक्षेमध्ये एकदा असा प्रश्न विचारला होता, परीक्षेमध्ये मला एक्झॅक्टली आठवत नाही तो प्रश्न कसा होता, पण आपण त्या ठिकाणी एक प्रश्न फॉर्म करू एक्झामच्या दृष्टीनं. समजा एक्स मूलद्रव्य याचा हाफ लाईफ अर्धायू काल 10 वर्ष आहे. सुरुवातीला हा मूलद्रव्य जर 100 ग्रॅम असेल तर त्याचा किरणोत्सारी ऱ्हास होऊन 6.25 ग्रॅम शिल्लक राहण्यासाठी किती कालावधी लागेल? बघा गणित आहे. एक्स हा मूलद्रव्य आहे ज्याचा हाफ लाईफ पिरियड 10 वर्ष आहे. तो सुरुवातीला 100 ग्रॅम होता. सो त्या 100 ग्रॅम पासून तो 6.25 शिल्लक राहण्यासाठी त्याचा अर्धायू काल किती असेल? आता आपण एकदम सुरुवातीपासून घेऊ. पहिल्या 100 ग्रॅम आहे त्याचा अर्धायू काल किती आहे त्याचा? 10 वर्ष. म्हणजे तो 50 ग्रॅम होण्यासाठी आधी तो 100 ग्रॅम आहे, तो 50 ग्रॅम होण्यासाठी किती वेळ लागणार? त्या ठिकाणी 10 वर्ष लागणार. परत 50 ग्रॅमवरून 25 ग्रॅम होण्यासाठी परत 10 वर्ष लागणार. परत 25 ग्रॅमवरून 12.5 होण्यासाठी परत 10 वर्ष लागणार.
परत 12.5 वरून 6.25 होण्यासाठी म्हणजे अर्धे होण्यासाठी परत 10 वर्ष लागणार. म्हणजे किती वर्षानंतर तो 6.25 ग्रॅम होईल? सो 10, 20, 30, 40. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 40 वर्ष. सो 40 वर्षामध्ये तो 6.25 ग्रॅमवरती त्या ठिकाणी येणार. सो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हाफ लाईफ पिरियड काढला जातो. मग याच्यामध्ये एक पद्धती आहे ज्याला कार्बन डेटिंग असं म्हटलं जाते. ज्याला काय म्हटलं जाते? कार्बन डेटिंग. आता आपण कार्बनचे समस्थानिकं पाहिले आहेत. सो कार्बनचे 3 समस्थानिकं आपण पाहिले होते. त्याच्यामध्ये कार्बन 12, त्याचा अणुअंक 6, ज्याचा अणुवस्तुमानांक भिन्न असतो आणि अणुअंक समान असतो. सो त्याला त्या ठिकाणी समस्थानिके म्हटलं जाते. कार्बनचे 3 समस्थानिके आहे जे अणुवस्तुमानांकानुसार C12, C13 आणि C14. कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. त्यापैकी कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. कार्बन 14 काय आहे? रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आपल्या शरीरामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 त्या ठिकाणी आढळून येतो. आपलं जे मानवी शरीर आहे किंवा वनस्पतीचे शरीर आहेत किंवा वनस्पतीची बॉडी आहे, सो त्याच्यामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 तुम्हाला आढळून येतो. आता गंमत अशी आहे की वनस्पती वातावरणात असणारा कार्बन 14, वातावरणात जो सापडतो कार्बन तो आहे कार्बन 14, हा वातावरणामध्ये सापडतो. वनस्पती हा कार्बन डायऑक्साईड जो आहे वातावरणामध्ये असणारा, सो त्या कार्बन डायऑक्साईडमधला हा जो कार्बन आहे हा कार्बन 14 आहे. सो तो कार्बन घेतात. सो तुम्हाला माहिती आहे वनस्पती मुळांद्वारे पाणी घेते, हवेद्वारे कार्बन डायऑक्साईड घेते आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून ह्या कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून अन्न तयार करते आणि हेच अन्न माणूस खातो. म्हणजे वनस्पती अन्नाच्या स्वरूपात कार्बन 14 आणि माणूस ते अन्न ग्रहण करून कार्बन 14 त्या ठिकाणी कंझ्युम करतो. मग एक दिवस वनस्पती किंवा मानवाचा मृत्यू होतो किंवा प्राण्यांचा मृत्यू होतो. एकदा त्या प्राण्यांचा मृत्यू झाला की हा कार्बन 14 जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ॲज इट इज राहणार आणि एकदा का मृत्यू झाला तर ह्या कार्बनचा डिके व्हायला सुरुवात होते, ऱ्हास व्हायला सुरुवात होते, कारण हा रेडिओ ॲक्टिव्ह आहे. आता जेव्हा आपण जिवंत असतो तेव्हा हे कार्बन 12 आणि कार्बन 14चं प्रमाण सारखंच असते, परंतु जेव्हा प्राण्यांचा किंवा वनस्पतीचा मृत्यू होतो तर कार्बन 12चं डिके होत नाही, कार्बन 12 तसाच राहतो, पण कार्बन 14चा ऱ्हास सुरू होतो. आणि याचा हाफ लाईफ पिरियड किती आहे? 5568 समथिंग तितक्यात काहीतरी आहे. हां, 5568 आहे. 5568 आहे हाफ लाईफ पिरियड. पहा, म्हणजे जोपर्यंत जिवंत आहे आपण तोपर्यंत C12 = C14 असं तुम्हाला पाहायला भेटते इक्वेशन. पण मृत्यूनंतर कार्बन 14चा डिके होतो. समजा आपण म्हटलं की कार्बन 12 आणि कार्बन 14चं प्रमाण आपल्या शरीरामध्ये 100 ग्रॅम आहे, दोघांचे 100 ग्रॅम आहे. म्हणजे 100 ग्रॅम तुमच्या याच्यात कार्बन 14 आहे जिवंत असताना. आता मेल्यानंतर कार्बन 14चा डिके झाला तर तो अर्धा होण्यासाठी म्हणजे 50 ग्रॅम होण्यासाठी किती वर्ष लागणार? 5568 वर्ष, एवढे वर्ष लागले. परत तो 25 ग्रॅम होण्यासाठी किती लागणार? परत 5568 वर्ष. त्यानंतर परत तो 12.5 होण्यासाठी किती लागणार? 12.5 ग्रॅम होण्यासाठी किती लागणार? 5568 वर्ष. म्हणजे कसं चेक केलं जाते? सो एखादा वनस्पती डेड झाली किंवा माणूस डेड झाला, मग आता एखादा माणसाचा अवशेष सापडला, तो किती वर्ष जुना आहे हे जर ओळखायचं असेल तर त्यामधला कार्बन 12चं प्रमाण पाहायचं. जर कार्बन 12चं 100 भरलं म्हणजे याचा अर्थ तो जिवंत असताना त्यामध्ये कार्बन 14 पण 100 होता. आता कार्बन 14चं डिक्लायनेशन सुरू झालं, मग आता किती उरला कार्बन 14? सो 12.5 ग्रॅमच उरला. म्हणजे तो माणूस किती वर्षापूर्वी वारला पाहिजे? 12.5 पर्यंत येण्यासाठी 100 ग्रॅम, नंतर 50 ग्रॅम. सो 100 ग्रॅमवरून 50 ग्रॅममध्ये येण्यासाठी 5568 प्लस 5568 प्लस 5568. म्हणजे हे 3 जर केलं तर हे जवळपास येते 16,600 वर्षापूर्वी तो मानव मेलेला असला पाहिजे जर त्याच्या शरीरात 12.5 ग्रॅम शिल्लक राहिला तर. सो अशा पद्धतीनं कार्बन डेटिंग म्हणजे अशा पद्धतीनं अवशेषाचं काय केलं जाते? कार्बन डेटिंग करून वय काढल्या जाते. इथं लक्षात कळालं तुम्हाला? सो ही पद्धत सर्वात पहिल्यांदा एक मिनिट ही पद्धत सर्वात पहिल्यांदा विलार्ड लिबी यानं शोधून काढली होती 1954 मध्ये. पुढे 1960 मध्ये त्याला रसायनशास्त्राचा नोबेल पण मिळालेला आहे. आता हे झालं अवशेषांच्या बाबतीत, मानवांच्या बाबतीत. पण खडकाचं वय, पृथ्वीचं वय हे जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर त्यामध्ये युरेनियम डेटिंगचा वापर केला जातो. एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा, त्यामध्ये युरेनियम डेटिंग वापरतात ना की कार्बन डेटिंग. तेव्हा तर कार्बन नसणार. पण येतं लक्षात, पृथ्वीची निर्मिती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. सो त्यानंतर आर्कियन खडक तयार झाला, मग धारवाड तयार झाला. हे खडकाचं वय कार्बन डेटिंगचा वापर करून म्हणजे अतिशय जुन्या गोष्टी शोधण्यासाठी कार्बन डेटिंगची पद्धती वापरल्या जाते. मानव आणि वनस्पतीचं वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग, युरेनियम डेटिंग जुने खडक आणि पृथ्वीचं वय काढण्यासाठी कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरल्या जाते. येत्या लक्षामध्ये. सो ही होती कार्बन डेटिंग पद्धती. भेटूया आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.